आणि पुढच्या अर्ध्या तासात या बुलेटिनमध्ये आपण राज्य, देश, विदेश आणि वेगवेगळ्या क्षेत्रातल्या महत्त्वाच्या बातम्या वेगवान स्वरूपात पाहूयात स्पीड न्यूजमध्ये। केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यंदाच्या अर्थसंकल्पात करदात्यांना मोठा दिलासा देण्याची शक्यता आहे। सरकारकडून टॅक्स स्लॅब वाढवला जाण्याची शक्यता असून त्यामुळे महागाई आणि कर्जाचा हप्ता वाढल्यामुळे त्रस्त झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळणार आहे। बिल्डर्सना आता महारेराकडे प्रकल्पाची इत्थंभूत माहिती द्यावी लागणार आहे। असं न केल्यास त्या प्रकल्पाची महारेराकडे नोंदणीच होणार नाही आणि त्यामुळे खरेदीदारांच्या या क्षेत्रातल्या फसवणुकीला आळा बसायला मदत होईल। मुंबईमध्ये अनधिकृत पोस्टर्स ही शहराच्या सौंदर्यामध्ये बाधा आणतात आणि त्यामुळे अनधिकृत पोस्टर्सवरती कारवाईचे निर्देश महापालिका आयुक्तांनी दिलेत। इक्बाल सिंह चहल यांनी सुशोभीकरण विषयक आढावा बैठक घेतली आणि यावेळी त्यांनी महत्त्वाचे निर्णय घेतले। नाहूर मुलुंड दरम्यान उड्डाणपुलावरती गर्डर बसवण्यासाठी मध्य रेल्वेनं आज जलद मार्गावरती मेगा ब्लॉक घेण्याचा निर्णय घेतलाय। त्यामुळे मध्य रेल्वेच्या सीएसएमटीतून कर्जतसाठी शेवटची लोकल मध्यरात्री 12:24 सोडली जाणार आहे। रविवारी मध्य रेल्वेवरती ब्लॉक घेण्यात येणार नाही, तर विविध डागडुजीची कामं करण्यासाठी ट्रान्स हार्बर आणि हार्बर मार्गावरती मेगा ब्लॉक असेल। सीएसएमटी ते चुनाभट्टी डाऊन हार्बर मार्गावरती सकाळी 11:40 ते संध्याकाळी 4:09 ब्लॉक असेल। आरेतील मेट्रो मार्ग 2A आणि 7 पूर्ण क्षमतेनं कार्यान्वित करण्यासाठी 8 जानेवारीला मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे। सकाळी 6 वाजल्यापासून रात्री 10 वाजेपर्यंत दोन्ही मार्गावरती मेगा ब्लॉक असेल आणि या काळात डहाणूकरवाडी ते आरे दरम्यान पहिल्या टप्प्यात सुरू असलेली सेवा रविवारी 14 तास बंद असेल। मुंबई विमानतळावरती परदेशातून आलेल्या 9 प्रवाशांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचं समोर आलंय आणि यातील दोघांना BQ.1.1 सब व्हेरियंटची लागण झाली आहे। या प्रवाशांवरती सध्या उपचार सुरू आहेत। भिवंडीत मुंबई नाशिक महामार्गावरती आपत्कालीन मदत मिळवण्यासाठी संपर्क नंबरचे बोर्ड नसल्यामुळे अपघातग्रस्तांची गैरसोय होते। त्यामुळे या महामार्गावरती आपत्कालीन मदत मिळवण्यासाठी संपर्क नंबरचे बोर्ड लावण्याची मागणी शिववाहतूक सेनेचे प्रदेश चिटणीस यांनी केली आहे। नाशिकच्या पंचवटी विभागातील म्हसरूळ बोरगड या भागामध्ये आज पाणी पुरवठा बंद असणार आहे। पंचवटी जलशुद्धीकरण केंद्राजवळ गळती लागली आणि त्यामुळे दुरुस्तीचं काम हाती घेण्यात येत आहे। नाशिकमध्ये थंडीचा कडाका वाढलाय। गेल्या 2 दिवसांपासून किमान तापमानासोबतच कमाल तापमानात सुद्धा मोठी घसरण झाली आहे। त्यामुळे किमान तापमान 13.2 अंश सेल्सिअस इतकं नोंदवलं गेलं। आमदार योगेश कदम यांच्या गाडीचा अपघात झालाय। आमदार योगेश कदम सुखरूप आहेत, मात्र त्यांच्या चालकाला किरकोळ दुखापत झाली। रायगडच्या पोलादपूर जवळ कशेडी घाटात हा अपघात झाला। खासदार संजय राऊत नाशिक दौऱ्यावरती आहेत आणि आज त्यांची पत्रकार परिषद होणार असून पक्षातील फुटीनंतर ते काय बोलणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। आज रत्नागिरीमध्ये शिवसेना, ठाकरे आणि शिंदे गटाचे नेते एकाच व्यासपीठावरती येणार आहेत। एका मेळाव्याच्या निमित्तानं नेते एकत्र येणार असले तरी राजकीय फटकेबाजी देखील होण्याची शक्यता आहे। माजी मंत्री अनिल परब यांच्यावरती रामदास कदमांनी हल्लाबोल केलाय। अनिल परब उद्धव ठाकरेंचे चमचे आहेत आणि अनिल परबांच्या मागे ईडी लागली पाहिजे अशा माणसांचं जेलमध्ये काम आहे असा हल्लाबोल रामदास कदम यांनी केला। मनसे उपाध्यक्ष यशवंत किल्लेदार यांनी ट्विटरवरून आदेश बांदेकर आणि कार्यकारी अधिकारी नंदा राऊत यांना इशारा दिलाय। यशवंत किल्लेदार यांनी ट्विट करून वेट अँड वॉचचा इशारा दिला। रविवारी मोठा धमाका होणार असल्याचा उल्लेखही त्यांनी आपल्या ट्विटमध्ये केलाय। मुंबईत एका कार्यक्रमात बोलताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलेल्या वक्तव्यामुळे उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला। प्रत्येक गोष्टी आधी राज किंवा नंतर राज असतं आणि याचा संदर्भ देत राज ठाकरेंनी माझं घर बघण्यापूर्वी जर आधी सांगितलं असतं तर मी माझ्या घराचं नाव राजभवन ठेवलं असतं असं मिश्किल भाष्य त्यांनी केलं। पिंपरी चिंचवडमध्ये जागतिक मराठी साहित्य संमेलन सुरू आहे आणि या संमेलनाला मनसे अध्यक्ष राज ठाकरे उपस्थित राहणार आहेत। माजी मंत्री आदित्य ठाकरेंनी मांडेशी महोत्सवाला भेट दिली। ग्रामीण महिला उद्योजकांना पाठिंबा देण्यासाठी आदित्य ठाकरेंनी ही भेट दिली। कोल्हापुरात श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांच्या 75व्या वाढदिवसानिमित्तानं विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय। त्याचसोबत शरद पवार कोल्हापुरात जाऊन शाहू महाराजांची भेट देऊन त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देणार आहेत। राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पिंपळे ग्रोव येथे जाऊन दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वन केलं। कर्करोगाशी कसं लढावं हे मी जगतापांना सांगितलं होतं असं शरद पवार यावेळी म्हणाले।
राज्य महिला आयोगानं चित्रा वाघ यांना नोटीस बजावली आहे. राज्य महिला आयोगाच्या प्रतिमेला तडा जाईल असं वर्तन केल्यामुळे ही नोटीस बजावण्यात आल्याचं रुपाली चाकणकरांनी सांगितलं. अनुराधा वेबसिरीजवरून महिला आयोगानं अभिनेत्री तेजस्विनी पंडितला नोटीस बजावली, मात्र उर्फी जावेदला नोटीस बजावली नाही असा आरोप चित्रा वाघ यांनी केला होता. महिला आयोगानं पाठवलेल्या नोटिशीला चित्रा वाघ यांनी प्रत्युत्तर दिलंय. आयोगाकडून स्त्री सन्मान राखला जात नाही. 56व्या नोटिशीमध्ये आणखी एका नोटिशीची भर पडली. ट्विटरच्या माध्यमातून चित्रा वाघ यांनी चाकणकरांना हे उत्तर दिलंय. परभणीमध्ये भाजपच्या एका कार्यक्रमात पदाधिकाऱ्यांमध्ये स्टेजवरतीच राडा झाला. परभणीत भाजपची व्हर्च्युअल बैठक आयोजित करण्यात आली होती आणि या बैठकीत मंचावरती असलेल्या भाजप जिल्हाध्यक्ष सुभाष कदम आणि भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष सुरेश भुमरे यांच्यामध्ये वाद झाला आणि यावेळी दोघांमध्ये जोरदार तूतूमेमे झाली. यवतमाळमध्ये निवासी डॉक्टरांवरती झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ बीडच्या अंबाजोगाईमध्ये कॅन्डल मार्च काढण्यात आला. स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयातील निवासी डॉक्टर आणि पदवीपूर्व विद्यार्थ्यांकडून कॅन्डल मार्च काढून निषेध करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांनी हातात फलक घेऊन घोषणाबाजी केली. धुळ्यातील भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील निवासी डॉक्टरांनी कॅन्डल मार्च काढला आणि यावेळी शासनानं सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये डॉक्टरांच्या सुरक्षिततेसाठी कडक उपाययोजना कराव्यात अशी मागणी केली. जळगावच्या चोपडामध्ये अंगणवाडी आणि बालवाडी कर्मचारी युनियनच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं. विविध मागण्यांसाठी काम बंद आंदोलन करण्यात आलं. मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरूच राहील असा इशारा देण्यात आला. कॉम्रेड गोविंद पानसरे हत्या प्रकरणामध्ये खटल्याची कारवाई थांबवू नका असे आदेश मुंबई हायकोर्टानं राज्य सरकारला दिलेत. 9 जानेवारीपासून या खटल्यातील आरोपींविरोधात आरोप निश्चितीची प्रक्रिया सुरू होणार आहे. बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी समीर वानखेडेंना सीबीआय कारवाईपासून संरक्षण देण्याच्या मागणीला दिल्ली हायकोर्टानं नकार दिला. सीबीआयकडून कोणतीही नोटीस नसताना केवळ ऐकीव माहितीच्या आधारावरती दिलासा देता येणार नाही असं कोर्टानं म्हटलं. अभिनेत्री तुनिशा शर्मा आत्महत्या प्रकरणी अटकेत असलेल्या शिजान खानच्या जामीन अर्जावरती आज सुनावणी होणार आहे. वसई न्यायालयात ही सुनावणी होईल आणि यावेळी शिजान खानला ठाणे कारागृहातून वसई न्यायालयामध्ये आणलं जाणार आहे. जळगावातल्या खोटे नगराजवळ वाटिकाश्रम समोरील राष्ट्रीय महामार्गावरती भरधाव आयशरनं दुचाकीस्वाराला जोरदार धडक दिली. यात एकाचा मृत्यू झालाय, एक जण जखमी झालाय. प्रशांत तायडे असं मृत तरुणाचं नाव आहे. दापोली नगरपंचायतीतील लेखापाल दीपक सावंत यांनी 6 कोटींचा भ्रष्टाचार केल्याचं उघड झालंय. त्यामुळे रत्नागिरीच्या जिल्हाधिकाऱ्यांनी दापोली नगरपंचायतीच्या 21 वर्षांच्या कामकाजाचं ऑडिट करण्याचे आदेश दिले. अंबरनाथमध्ये क्राईम ब्रांचच्या पथकानं छापा टाकत 10 लाखांचा 90 किलो अंमली पदार्थ जप्त केले आणि या प्रकरणी पोलिसांनी 3 जणांना ताब्यात घेतलंय. सोलापुरात विजेच्या झटक्यानं एका चिमुकलीचा मृत्यू झाला होता. मृत मुलीच्या कुटुंबियांना आर्थिक मदत मिळावी आणि संबंधित अधिकाऱ्यांवरती गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी प्रहारनं आंदोलन सुरू केलंय आणि या आंदोलनाची अद्यापही पालिकेकडून दखल घेण्यात आलेली नाही. मुंबईच्या मालवणीतून पोलिसांनी 18 किलो गांजासह एकाला अटक केली आहे. मालवणी पोलिसांनी ही कारवाई केली असून भगतसिंह राठोड असं त्या आरोपीचं नाव आहे. नाशिक महामार्गावरती चेपोलीजवळ भीषण अपघात झाला. या घटनेमध्ये एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झालाय. बुधाची पांडुरंग देसले असं मृत व्यक्तीचं नाव आहे. मुंबईच्या दिशेनं भरधाव वेगात जाणाऱ्या कारनं त्यांना उडवलं. पुण्यातील आझम कॅम्पस परिसरातील हॉटेल बाहेर कोयता गँगनं राडा केला. 5 ते 6 जणांनी हॉटेलमध्ये शिरून कोयत्यानं तोडफोड केली आणि या प्रकरणी लष्कर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झालाय. मुंबईतील बोरिवली पश्चिम पोलीस स्टेशनच्या हद्दीत पोलिसांनी जुगार खेळणाऱ्यांवरती छापे टाकले. या प्रकरणी पोलिसांनी 18 जणांना अटक केली. बोरिवलीच्या शास्त्रीनगर इथे घरात जुगार खेळत असल्याचं पोलिसांच्या निदर्शनास आलं आणि त्यानंतर पोलिसांनी छापे टाकून जुगार खेळणाऱ्यांना अटक केली. जळगावच्या यावलमध्ये केळीची बाग उद्ध्वस्त केल्याच्या संशयातून पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतलं. केळीच्या बागेत शेळ्या चरण्यास मनाई केल्याच्या रागातून आरोपींनी हे कृत्य केल्याची माहिती समोर आली आहे. मुंबईच्या वरळीमध्ये रमाबाई आंबेडकर स्मशानभूमी प्रकल्प पूर्ण झालेला नाही. पार्थिवाला अग्नी दिल्यानंतर धूर होत असल्यामुळे नातेवाईकांना तिथे थांबता येत नाही. तर विद्युत दाहिनी सुद्धा एकच आहे. परदेशातील नातेवाईकांना आपल्या आप्तेष्टांचं अंत्यदर्शन घेण्याची अत्याधुनिक सोय या स्मशानभूमीमध्ये आता दिली जाणार आहे. पण हे होण्याआधी सुरू झालेल्या सुविधेतील त्रुटी मोठ्या प्रमाणात दिसत आहेत. धुळे महापालिकेच्या वतीनं बायो मायनिंग प्रकल्प सुरू करण्यात आला आणि या प्रकल्पाअंतर्गत शहरातील वरखेडी रोडवरती असलेल्या कचरा डेपोत कचरा विलगीकरण करण्यात येते. आतापर्यंत 89 क्युबिक मेट्रिक टनपैकी 70% काम पूर्ण झालंय.
रेल्वे गाड्यांमधील आपत्कालीन साखळी विनाकारण खेचण्याच्या प्रवाशांच्या प्रवृत्तीमुळे मेल एक्सप्रेस आणि लोकलचा खोळंबा होत असल्याचं मध्य रेल्वेतील अधिकाऱ्यांनी सांगितलं. गेल्या वर्षभरामध्ये तब्बल 9,000 प्रकरणं समोर आली आहेत. येत्या काही वर्षात पश्चिम रेल्वेवरील 7 स्थानकांचाही अमृत भारत स्थानक योजनेअंतर्गत विकास केला जाणार आहे. या स्थानकांवरती रूफ प्लाझा, नवीन प्रसाधन गृह यासोबतच विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील. यामध्ये मरीन लाईन्स, चर्नी रोड, ग्रँड रोड, लोअर परेल, प्रभादेवी, मालाड, जोगेश्वरी या स्थानकांचा समावेश आहे. गेल्या 9 महिन्यांमध्ये मध्य रेल्वे उपनगरीय मार्गावरील वातानुकूलित लोकलमधून तब्बल 1 कोटी प्रवाशांनी प्रवास केलाय. एप्रिलनंतर वातानुकूलित लोकलला प्रवाशांचा प्रतिसाद वाढू लागलाय आणि वातानुकूलित लोकलमधून डिसेंबर 2022 मध्ये एकूण 12 लाख प्रवाशांनी प्रवास केला. मुंबई महानगरपालिकेकडून कोस्टल रोडच्या प्रकल्पांतर्गत नुकतेच काही बदल करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. मच्छीमारांच्या बोटीसाठीच्या मागणीनंतर 2 खांबांमधलं अंतर 120 मीटर करण्यात आलंय. मात्र या कामामुळे प्रकल्पाच्या कालावधीत वाढ होणार आहे, तर दुसरीकडे प्रकल्पाचा खर्च देखील वाढणार आहे. इंडियन ग्रीन बिल्डिंग काउन्सिलनं मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या दहिसर अंधेरी पूर्व मेट्रो 7 मार्गिकेतील 10 मेट्रो स्थानकांना पर्यावरणपूरक आणि पर्यावरण स्नेही मेट्रो स्थानकं म्हणून गौरवलंय. आयजीबीसीनं या 10 स्थानकांना प्लॅटिनम मानांकन दिलं असून या निमित्तानं एमएमआरडीच्या शिरपेचात एक मानाचा तोरा रोवला गेलाय. बेस्ट उपक्रमाच्या कुर्ला आणि बॅगबे डेपोतील कॅन्टीन गेल्या काही दिवसांपासून बंद आहे. त्यामुळे कामगारांवरती खुल्या जागेत जेवण्याची वेळ आली आहे. जेवणाची जागा आणि पाणी उपलब्ध होत नसल्यामुळे शेकडो कामगारांचे हाल होत आहेत. जनावरांना होणाऱ्या लंपी त्वचा रोगावरती प्रतिबंधात्मक लसीचं उत्पादन आता पुण्यामध्ये होणार आहे. केंद्रीय संस्थांनी विकसित केलेल्या लसीचं तंत्रज्ञान सर्वप्रथम पुण्यातल्या पशुवैद्यकीय जैव पदार्थ निर्मिती संस्थेकडे नुकतंच हस्तांतरित करण्यात आलं. वसई आणि विरारमध्ये अवैध बांधकामाविरोधात जोरदार आंदोलन करण्यात आलं आणि यावेळी संतप्त आंदोलनकर्त्यांनी वसई विरार पालिका आयुक्तांच्या कारची काच फोडल्याचा धक्कादायक प्रकार घडला. अनधिकृत बांधकामांवरती कारवाई करत नसल्यामुळे हे कृत्य करण्यात आलं. मुरुड शहरामध्ये कोळी समाजाच्या पारंपरिक होळीच्या मैदानाभोवती भंडारी समाजानं लोखंडी पोल उभारलेत आणि हे पोल काढून टाकून जागा मोकळी करावी या मागणीसाठी कोळी समाजानं मुरुड नगरपालिकेवरती मोर्चा काढत ठिय्या आंदोलन केलं. हा अनधिकृत पोल काढून टाकण्यासंदर्भात लेखी आश्वासन दिल्यानंतरच आंदोलन स्थगित करण्यात आलं. अकोला महानगरपालिकेत ठाकरे पक्षाच्या शिवसैनिकांनी कचरा गाडीसह ठिय्या आंदोलन केलं. कचरा संकलनासाठी महानगरपालिकेकडून हातगाड्या उपलब्ध होत नाहीत असा आरोप करत हे आंदोलन केलं गेलं. आंदोलनानंतर 7 दिवसात कचरा गाड्या मिळतील असं आश्वासन देण्यात आलं. पिंपरी चिंचवडमध्ये 18वे जागतिक मराठी संमेलनाचं उद्घाटन पार पडलं. सोहळ्यादरम्यान ज्येष्ठ अभिनेते मोहन आगाशेंना गौरवण्यात आलं. त्यावेळी त्यांना चेकद्वारे मानधन देण्यात आलं. मात्र बंद पाकिटात खरंच चेक आहे का आणि त्या चेकवरती रक्कम आहे का हे शरद पवारांनी चेक केल्यानंतर सभागृहात एकच हशा पिकला. अंबरनाथ तालुक्यात मुळगावच्या डोंगरावरील खंडोबा मंदिरात पौष पौर्णिमेनिमित्तानं देवाचा विवाह सोहळा पार पडला. यावेळी भाविकांनी दर्शनासाठी गर्दी करत जोरदार जल्लोष केला. वाशिमच्या चिखलीतील संत झोलेबाबांच्या 58व्या यात्रा महोत्सवाला मोठ्या उत्साहात सुरुवात झाली आणि झोलेबाबा यांची महाआरती करून गावातून रथाची भव्य मिरवणूक काढण्यात आली. यावेळी मंदिराला फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली. सोलापूरचं ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वर यांची यात्रा अवघ्या काही दिवसांवरती येऊन ठेपली आहे. ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वरांच्या यात्रेनिमित्तानं दरवर्षीप्रमाणे माजी नगरसेवक सुनील कामाठी यांच्या निवासस्थानी मानाच्या 6व्या आणि 7व्या नंदी ध्वजाचं पूजन मोठ्या भक्तिमय वातावरणात करण्यात आलं. श्रद्धा वालकर हत्याकांडातील आरोपी आफताब याच्या न्यायालयीन कोठडीमध्ये वाढ करण्यात आली आहे. दिल्लीमध्ये साकेत कोर्टानं आफताबच्या कोठडीमध्ये 4 दिवसांची वाढ केली असून 10 जानेवारीला हजर राहण्याचे आदेश देण्यात आले. दिल्ली महापालिकेतील गदारोळामुळे महापौर आणि उपमहापौरांची निवड होऊ शकली नाही. एक अत्यंत लाजिरवाणी घटना असून सत्ताधारी आम आदमी पक्ष अराजकतावादी असल्याची टीका भाजपच्या मीनाक्षी लेखी यांनी केली. दिल्ली महापालिकेमध्ये महापौर निवडणुकीमध्ये झालेल्या गदारोळाविरोधात भाजप आंदोलन करणारे दिल्लीतील राजघाट परिसरात भाजपचे नेते आंदोलन करणार आहेत. आम आदमी पार्टीच्या नेत्यांनी मारहाण केल्याचा आरोप भाजपनं केला. जम्मू काश्मीरमधील 19 बड्या नेत्यांची काँग्रेसमध्ये घर वापसी झाली आहे. या नेत्यांनी काही दिवसांपूर्वी काँग्रेस सोडून गुलाम नबी आझाद यांच्या पक्षामध्ये प्रवेश केला होता. मात्र 19 नेत्यांनी दिल्लीमध्ये पुन्हा एकदा काँग्रेसमध्ये प्रवेश केला. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा झारखंड दौऱ्यावरती असून झारखंडमधील
चाईबासामध्ये रॅली काढण्यात येणार आहे. अमित शहा झारखंडच्या भाजप नेत्यांची भेट घेऊन कामांचा आढावा घेणार आहेत. जोशीमठ जमीन खचण्याच्या मुद्द्यावरती उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी यांनी उच्चस्तरीय बैठक बोलावली आणि या बैठकीत उपाययोजनांवरती चर्चा करण्यात आली. उत्तर भारतात थंडीची लाट आली असून कडाक्याच्या थंडीमुळे आणि हृदयविकाराचा झटका येऊन 25 जणांचा मृत्यू झालाय. दरम्यान पंजाब, हरियाणा, चंदीगड, उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशात पुढचे 24 तास थंडीचा कडाका कायम राहण्याचा अंदाज आहे. पंजाब, दिल्ली, हरियाणा आणि उत्तर प्रदेशात थंडीची लाट आणि दाट धुक्यामुळे हवामान खात्यानं येलो अलर्ट जारी केलाय. कडाक्याच्या थंडीमुळे पंजाब आणि राजस्थानमधील शाळा 14 जानेवारीपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय सरकारनं घेतला. नवीन वर्षात व्हॉट्सअप नवीन फीचर आणताय. यात युजर्स इंटरनेट शिवाय व्हॉट्सअप वापरू शकणार आहेत. प्रॉक्सी सपोर्टच्या मदतीनं व्हॉट्सअप युजर्स इंटरनेट शिवाय सुद्धा कनेक्टेड राहू शकणार आहेत. आरबीआय गव्हर्नरनं दक्षिण आशियातील महागाईसाठी रशिया युक्रेन युद्ध जबाबदार असल्याचं सांगितलं. महागाई कमी करण्याच्या धोरणावरती विशेष भर देण्याची गरज असल्याचं त्यांनी म्हटलं. मेक्सिकोमध्ये ड्रग माफियांना अटक केल्यानंतर हिंसाचाराची घटना घडली. मेक्सिको शहरातील अनेक भागात गोळीबाराची घटना घडल्यानं तिथे दहशतीचं वातावरण आहे. ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत. पुन्हा पाहूयात काही स्पीड न्यूज. भारत आणि श्रीलंकेतील तिसरा टी20 सामना आज राजकोटमधल्या सौराष्ट्र क्रिकेट मैदानावरती होणार आहे आणि हा सामना जिंकून मालिका खिशात घालण्यासाठी टीम इंडिया सज्ज झाली आहे. भारत आणि श्रीलंकेतील तिसऱ्या टी20 सामन्यात श्रीलंकेचा कर्णधार दासून शनाका फक्त 5 धावा करून मोठा विक्रम नावावरती करू शकतो. हा मोठा रेकॉर्ड करतानाच शनाका भारताचा अनुभवी फलंदाज रोहित शर्माला मागे टाकू शकतो. अभिनेता कार्तिक आर्यनच्या शहजादा याचा ट्रेलरची रिलीज तारीख निर्मात्यांनी जाहीर केली आहे. येत्या 12 जानेवारीला शहजादाचं दमदार ट्रेलर रिलीज होणार आहे. शहजादामध्ये कार्तिक आर्यनशिवाय बॉलिवूड अभिनेत्री कृती सनन आणि मनीषा कोयराला मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. अभिनेत्री दीपिका पदुकोणनं पती रणवीर सिंग सोबत तिचा 37वा वाढदिवस साजरा केला. यंदा मोठं सेलिब्रेशन न करता छोटं सेलिब्रेशन करणं दीपिकानं पसंत केल्याचं दिसून येत आहे. दीपिकाने एक खास व्हिडिओ त्यासाठी शेअर केलाय. करिश्मानं आपलं नवं फोटोशूट चाहत्यांसोबत शेअर केलंय. तिच्या या फोटोवर चाहत्यांनी कमेंट्स केल्या. कियारानं आपले काही क्लासिक फोटो इन्स्टावर शेअर केलेत. या फोटोमध्ये तिचा ग्लॅमरस अंदाज पाहायला मिळतोय. हे फोटो चाहत्यांच्या चांगलेच पसंतीस उतरतायत. अभिनेत्री सोनाली कुलकर्णीनं फोटोशूट करत चाहत्यांना घायाळ केलं. तिच्या या साडीतल्या फोटोवरती चाहत्यांनी कमेंट्सचा वर्षाव केलाय. अमृता खानविलकरनं फ्लोरल प्रिंट असलेला ड्रेस घालत फोटो शूट केलाय आणि त्याचा व्हिडिओ तिने चाहत्यांसोबत शेअर केला. या व्हिडिओवरती लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होतोय. अभिनेता मनोज वाजपेयीने इंस्टाग्रामवरती एक स्टोरी शेअर करत त्याचं ट्विटर अकाउंट हॅक झालंय अशी माहिती दिली. आपल्या सर्व चाहत्यांना या अकाउंटशी कोणत्याही प्रकारचा संवाद टाळण्याचं आवाहन त्यांनी केलंय. संजय दत्तनं बहीण नम्रता दत्तला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत सोशल मीडियावरती एक पोस्ट शेअर केली. या फोटोसोबतच्या कॅप्शनमध्ये त्यानं बहिणीला माय सपोर्ट सिस्टम असं देखील म्हटलंय. हा फोटो सध्या तुफान व्हायरल होतोय. ग्रॅमी पुरस्कार विजेती हॉलिवूड गायिका टेलर स्विफ्टची लाडकी मांजर ऑलिव्हिया बेन्सन ही जगभरातील सर्वात श्रीमंत पाळीव प्राण्यांच्या यादीमध्ये 3ऱ्या क्रमांकावरती आहे. ऑलिव्हिया बेन्सन $97 मिलियन म्हणजेच 800 कोटींची मालकीण आहे. आणि या सगळ्या बातम्यांसोबतच वेळ झाली. या बुलेटिनमध्ये इथेच थांबण्याची. नमस्कार.